राम राम मित्रांनो, आजचा आपला विषय थोडा राज्याच्या राजकारणाचा आढावा घेणारा असणार आहे। काँग्रेस, उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीतील सर्वात मोठा कोण हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधणार आहोत। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचा प्रयत्न सध्या महाविकास आघाडी करते आहे। सवयीप्रमाणे काँग्रेस पक्ष स्वतःला आघाडीत महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करते आहे। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट कमजोर झाला आहे असा काँग्रेसचा तर्क आहे आणि त्या आधारावर काँग्रेस पक्ष स्वतःकडे लोकसभेच्या जास्त जागा ठेवून उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करू बघते आहे। काँग्रेसचा इतिहास बघितला तर जागा वाटपाच्या चर्चेत आज जे सुरू आहे ते काही नवीन नाही आहे। 70 वर्ष काँग्रेसची सत्ता असल्या कारणानं इतरांना कमी लेखण्याचा अवगुण काँग्रेस नेत्यांच्या अंगी चांगलाच भिनलाय। वास्तविक परिस्थिती बघता ना काँग्रेस पक्ष ना शरद पवार गट सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये सर्वात मजबूत बाजू कुठल्या पक्षाची असेल तर ती उद्धव ठाकरे गटाची आहे। कशी तर तेच आपण आता जाणून घेऊया। भाजप किंवा महायुती विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना झाल्यास काँग्रेस पक्षाची काय अवस्था होते हे संपूर्ण देशाने 2014 व 2019 मध्ये बघितलं आहे। राज्यात सुद्धा काँग्रेस नेतृत्वाची फार काही चांगली परिस्थिती आहे अशातला भाग नाही। आधीच काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते भाजपात सामील झाले आहेत आणि शिल्लक काही नेते भाजपात सामील होण्याच्या मार्गावर आहेत। शरद पवार गटाचा विचार करायचा झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवारांचा गट किती कमकुवत झालाय हे आपण उघड्या डोळ्यांनी सध्या बघतो आहे। अनेक बडे नेते व कार्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग सध्या अजित पवारांकडे आहे। गेल्या 20 वर्षात सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा कार्यकर्त्यांवर अजित पवारांचीच जास्त छाप होती। अजित पवारांनी पक्षात बंड केल्यानंतर ज्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नेते अजित पवारांच्या बाजूने गेले ते बघता अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी हे ठळकपणे दिसून आलं। काँग्रेस व शरद पवार गटाची राजकीय शक्ती फार काही वेगळी नाहीये। आता उद्धव ठाकरे गटाचा विचार करायचा झाल्यास हे तर खरं आहे की उद्धव यांच्याकडे कट्टर शिवसैनिकांची एक मोठी फौज आजही उभी आहे। शिवसैनिक वगळता महाराष्ट्रात असा वर्ग आजही अस्तित्वात आहे जो बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो आहे व उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेचा खरा नेता म्हणून ओळखतो आहे। पक्षात जरी फूट पडली असली तरीही उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत यावर आजही अनेकांचं ठाम मत आहे आणि हीच खरी उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद आहे। दशक राजकारण करून जी कार्यकर्त्यांची फौज शरद पवार उभी करू शकले नाही तशी फौज उद्धव ठाकरे यांच्याकडे उपलब्ध आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडे अशी काही लोक आहेत जी आजही ठाकरेंच्या बाजूने उभी आहेत व पुढेही उभी राहणार आहे आणि हेच कारण आहे की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील सर्वात मोठे नेते ठरत आहेत। काँग्रेस जरी जास्त जागांवर दावा सांगत असलं तरी राजकीय ताकदीचा विचार करायचा झाल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे अन्य दोन पक्षांपेक्षा जास्त राजकीय ताकद आजही आहे हे स्पष्ट होत आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळाली ती अभूतपूर्व होती। महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या असा सर्वसामान्य शिवसैनिकांचा आग्रह आहे। व्यापक अर्थाने बघायचं झाल्यास ही मागणी योग्य सुद्धा आहे। उद्धव ठाकरे यांच्याशिवाय महाविकास आघाडीकडे अन्य कुठलाही आश्वासक असा चेहरा सध्याच्या घडीला नाही आहे। महायुती विरोधात तगडं आव्हान उभं करायचं असेल तर उद्धव ठाकरे हा एकमेव पर्याय सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे उपलब्ध आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।